माझ्या मुलाला गुढी उभारी दिली नाही काय आणि आमचा अपमान सुद्धा केला. त्या मंजिरीचा अहंकार ना ठेचावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय चैन पडणार नाहीये मला आणि तिला सुद्धा कळणार नाहीये मी काय चीज आहे ते. माया, तुझ्या ओळखीत कोणी मांत्रिक आहे? मांत्रिक? कशाला? त्या मंजिरीला अद्दल घडवायची आणि त्याच्यासाठी चालीम उपाय शोधायला लागणार आहे. तू करायचीस ना ते सगळं. मग माहिती असेल ना, शोध ना एखादा मांत्रिक. हे बघ, कितीही पैसे खर्च झाले ना तरी चालतील, पण काम झालं पाहिजे. नाही, सध्या माझ्या ओळखीत असं कोणी नाहीये. पण माया, माया, काहीतरी जालीम उपाय तर शोधावाच लागेल. त्याच्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. माया, काय ग? काय होतंय? माया ग, काय झालंय? माया, ये ये. काय 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 झालं? इथे इथे बस 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 बस. काय झालं? काय काय होतंय तुला? मला ओकारी आल्यासारखं वाटलं, पण काही घडलं नाही. घडलं नाही म्हणजे? घडलं नाही म्हणजे फक्त असं वॉमिट येते असं फील झालं. असं झाली नाही अशी. कोरडे ओकारी होते तुला? म्हणजे तू अगं नाही मी सगळ्यांना सांगतो. नाही, असं काही नाहीये. आनंदाची गोष्ट आहे, लवकर या. नाही माया, तू इतका आनंद दिलायस मला, मी काय सांगू तुला. मी तुला हवं ते गिफ्ट दे. नाही. आता मला या घराची मालकीण होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाहीये. नाही, असं काही झालं नाहीये. खूप आनंद झाला मला. थँक्यू. काय झालं? अरे काय झालं? You okay? काय? अजित, हा? अजित, तू पॉप होणार आहे. काय म्हणते? बायको, काय सांगतेस काय? हो, जा, तुम्ही नाही, आनंद झाला. जा जाऊन मिठाई घेऊन या फ्रीज मध्ये. लवकर जा. काय काय म्हणालीस तू? अरे काय म्हणून काय विचारतोयस? लपाड, हा? लपवून ठेवलंस ना माझ्यापासून, शाण्या? पण काही हरकत नाही, मी खूप खुश आहे. आता मी सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे. माया, ऐक, तू आता आराम करायचा, काही करायचं नाहीयेस. तू सगळी तुझी काळजी मी घेणार आहे, आम्ही घेणार आहोत. तू उभी राहू नको. बस 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 बस. पेढे घे. द्या पेढे द्या. हे घे, पहिला पेढा तुला. घे रे, घे. हा, हे घे. घ्या पेढा घ्या. कॉंग्रॅच्युलेशन तरी म्हणा ग. घ्या तुम्ही सुद्धा घ्या. घे. काय झालं? तुला आनंद नाही झाला? मी पण आजी होणार आहे तुझ्यासारखी. माया, किती छान बातमी दिली. बाबा, तुम्हाला खूप मिस केलं मी आज. नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन मिळून गुढी उभारली आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना इथे. तुम्ही मीटिंग्सकडे लक्ष द्या. कशा होत्यात मीटिंग्स बाय द वे? हो, दॅट्स गुड न्यूज बाबा. चला, पाडव्याचं लंच नाही तर आपण निदान डिनर एकत्र करायचा प्रयत्न करू. येस, सावकाश. आणि बाबा, गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. ओके, सी यू सून. अथर्व, हे घे, खा. खा. अरे अरे घे, घे खा.
अभिनंदन अभिनंदन तुझं. कशी आहे मिठाई? गोड आहे ना? आहे ना गोड? खा ना, खा खा. काय झालं काय? काय झालं? तुला कळलं नाही का? तू काका होणार आहेस अथर्व. तुझा लाडका अजित आणि तुझी लाडकी माया यांना बाळ होणार आहे. काय? हो, रामपुरे घराण्याला नसलेला वारस मिळणार आहे. त्यामुळे तुम्हा दोघांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. माया, हाऊ इज इट पॉसिबल? टेल मी तू चीट केलंस ना मला? अरे यार मॉम, ही साधं मला जवळ घेत नव्हती. मी हिच्या जवळ गेलो ना तर कानाखाली मारली होती. मी सांगितलं होतं ना तुला. मग तू प्रेग्नेंट कशी झालीस? अरे काय बोलतोस तू अजित? अरे बस बस झालं. मला बोलू द्या. एक मिनिट, तू काहीही बोलायचं नाहीयेस. तुला मी म्हटलं ना, तू फक्त आराम करायचा आहेस. तुला माहिती नाहीये तू आमच्यासाठी काय केलंयस. अगं अर्धी लढाई इथेच जिंकलीस तू. नाही नाही, पण हा अजित काय बोलतोय? काय रे, काय झालंय नक्की? एक मिनिट, मला माहितीये काय झालंय ते. तू खरं सांग, काय केलंयस ते मला. प्लीज मला बोलू द्या. बोल. मी प्रेग्नेंट नाहीये. काय? तू 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 प्रेग्नेंट नाहीयेस? हे तू प्रेग्नेंट नाहीयेस? अरे नाहीये मी प्रेग्नेंट. ते सांगण्याचा प्रयत्न करते, मी प्रेग्नेंट नाहीये. ओके, नाहीयेस. या वाक्याचा माझ्याशी काही एक संबंध नाहीये. अरे देवा, माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली. नशीबच फुटकर रे माझा, नशीबच फुटका. आधी का नाही सांगितलंस तू? मग मला आधी बोलू का नाही दिलं? मी कधीपासून बोलण्याचा प्रयत्न करते की मी प्रेग्नेंट नाहीये. अरे बापरे, घरभर ही बातमी पसरली. आपण पेढे वाटलेत. ठीक आहे, घरभर पसरली ना. मी आता जाऊन त्यांना सत्य सांगून टाकते. एक मिनिट थांब. नाही, ए मॉम, का? अरे पण सांगून टाकूया ना डॅड. तुम्ही समजावा ना तिला. अहो सासूबाई, अरे आता कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीये. अहो पण कधी ना कधी त्यांना कळणारच आहे. अगं जेव्हा कळेल तेव्हा कळेल ना, पण आत्ता नाही, काही गरज नाहीये. हे बघ माया, ही बातमी ऐकल्यानंतर इतक्या वर्षांनी मी मंजिरीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले बघितलेत. हा आनंद ना मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. आणि मला माझा हा आनंद हिरावूनही घ्यायचा नाहीये. हा राहिला प्रश्न तुझ्या प्रेग्नन्सीचा. तर आपण हे नाटक कसं चालू ठेवता येईल ना ते बघू.